स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ या पाठाच्या पुढच्या विभागामध्ये आता आपण प्रवेश करतो. चला तर आता ब्रिटिशांनी कायदा मोडणाऱ्यांना कठोर शिक्षा केली. शाळकरी मुलांना फटके मारले, वृत्तपत्रांवर अनेक निर्बंध लादले आणि सरकार विरुद्ध ज्यांनी ज्यांनी टीका केलेली आहे त्याच्या आरोपावरून अनेक छापखाने सुद्धा जप्त केले. त्याच्यानंतर लेखकांना, संपादकांना तुरुंगात टाकलं. सरकारनं जहाल नेत्यांविरुद्ध कडक अशी कारवाई केली. याची तीव्र प्रतिक्रिया बंगालमध्ये उमटली. क्रांतिकारकांनी गोळीबार केला, बॉम्ब हल्ले केले आणि हे सगळे मार्ग या क्रांतिकारकांनी अवलंबले. आता या बॉम्ब हल्ल्याचं समर्थन केसरी पत्रातून करणाऱ्या लोकमान्य टिळकांवर राजद्रोहाचा आरोप ठेवून त्यांना 6 वर्ष म्यानमार येथील मंडालेच्या तुरुंगात ठेवलं. कुठं? मंडालेच्या. त्याच्यानंतर बिपिनचंद्र पाल यांना कारावासाची शिक्षा ठोठावली आणि लाला लजपत रायांना तर काय केलं? पंजाब मधून हद्दपार करून टाकलं. अशा रीतीने या जहाल नेत्यांना त्यांनी कठोरातली कठोर अशी शिक्षा केली. त्याच्यानंतर मुस्लिम लीगची स्थापना झाली. वंगभंग आंदोलनात राष्ट्रीय सभेला मिळणारा जनतेचा प्रचंड असा प्रतिसाद पाहून ब्रिटिश सत्ताधीश अगदी बैचन झाले होते. तसंच त्यांनी फोडा आणि राज्य करा या नीतीचा पुन्हा एकदा अवलंब केला. मुस्लिमांचं हितसंबंध जपण्यासाठी त्यांनी स्वतंत्र राजकीय संघटना असली पाहिजे असा प्रचार त्यांनी सुरू केला. आणि मग ब्रिटिश सरकारच्या या प्रोत्साहनामुळं मुस्लिम समाजातील काही उच्चवर्णीयांचं एक शिष्टमंडळ आगा खान यांच्या नेतृत्वाखाली गव्हर्नर जनरल लॉर्ड मिंटो यांना भेटले. आणि मग लॉर्ड मिंटो आणि अन्य ब्रिटिश अधिकारी यांच्या उत्तेजनानं 1906 मध्ये मुस्लिम लीगची स्थापना झाली. आता त्याच्यामध्ये पुढे अजून एक कायदा आला, मॉर्ले मिंटो कायदा. भारतीय जनतेमध्ये ब्रिटिश सरकारच्या कामाबद्दल खूप असंतोष होता आणि भारतीय जनतेच्या दारिद्र्याचं मुख्य कारण म्हणजे ब्रिटिशांचं आर्थिक धोरण होय अशी जनतेमध्ये एक भावना होती. आणि कर्जांचं दडपशाहीचं धोरण, त्याच्यानंतर सुशिक्षित भारतीयांना नोकऱ्यात समाविष्ट करायचं नाही, भारताबाहेर आफ्रिकेत भारतीयांना अजिबात व्यवस्थित वागणूक द्यायची नाही, अगदी अन्यायी वागणूक करायची. त्याच्यामुळे सुद्धा या सगळ्या असंतोषात काय झालं? भर पडत गेली. आता या भारतीयांच्या आपल्या असंतोषाला तात्पुरती अशी मलमपट्टी करण्यासाठी म्हणून काय झालं तर मॉर्ले मिंटो सुधारणा कायदा 1909 मध्ये करण्यात आला. आता या कायद्यान्वये कायदे मंडळातल्या भारतीय सदस्यांची संख्या ही वाढवण्यात आली आणि काही निर्वाचित भारतीय प्रतिनिधींचा समावेश कायदे मंडळात करण्याची तरतूद सुद्धा करण्यात आली. आता याच कायद्यान्वये मुस्लिमांसाठी विभक्त अशी मतदारसंघाची योजना करण्यात आली. आता या ब्रिटिशांच्या कुटील नीतीमुळे काय झालं की भारतामध्ये फुटीर वृत्तीची बीज ही पेरली गेली. मग त्याच्यानंतर काय झाला? लखनौ करार. आता या लखनौ करारामध्ये काय काय झालं ते आपण बघूया. भारतीय राष्ट्रीय सभेच्या 1916च्या लखनौ अधिवेशनामध्ये टिळकांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय सभेच्या मतभेद मिटवण्याचा पूर्णपणे प्रयत्न झाला आणि याच वर्षी भारतीय राष्ट्रीय सभा आणि मुस्लिम लीग यांच्यात सुद्धा समेट घडवून करण्यात आला. यालाच लखनौ करार असं म्हणतात. आणि या करारानुसार मुस्लिमांच्या विभक्त मतदारसंघांना राष्ट्रीय सभेनं मान्यता दिली आणि भारताला राजकीय अधिकार मिळवण्याच्या कार्यामध्ये राष्ट्रीय सभेशी सहकार्य करण्याचे मुस्लिम लीगने मान्य केले. पुढे जाऊया. होम रूल चळवळ. आता ह्याच्या अंतर्गत काय काय झाले बघा. आपण आपल्या मुद्द्यामध्ये जाण्याच्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो खाली आपल्याला एक छायाचित्र दिसतं. कुणाचं आहे ते? डॉक्टर एनी बेझंट. बरोबर. आता काय आहे आपल्या मुद्द्यामध्ये त्यांचं स्पष्टीकरण ते आता आपण बघू. 1914 मध्ये टिळकांची आपल्या मंडालेंच्या तुरुंगातून सुटका झाली. किती साली?
1914. त्यावेळेस युरोपामध्ये पहिल्या महायुद्धाला तोंड फुटलं होतं आणि या युद्धाचं थेट परिणाम आपल्या भारताला सुद्धा भोगावे लागले. कसे ते बघा आता. सगळ्यात पहिल्यांदा काय झालं तर दैनंदिन गरजेच्या वस्तूंचे भाव वाढले. ब्रिटिश सरकारनं भारतीयांवर अनेक निर्बंध लादले. यामुळं भारतीयांमध्ये असंतोष हा वाढायला लागला आणि मग अशा परिस्थितीत डॉक्टर अॅनी बेझंट आणि आपले लोकमान्य टिळक यांनी होम रूल चळवळ सुरू केली. तर होम रूल म्हणजे काय तर आपला राज्यकारभार आपणच करायचा, यालाच स्वशासन म्हणतात. आयर्लंड या देशातही वसाहतवादाविरुद्ध अशी चळवळ सुरू झाली होती आणि याच धर्तीवर भारतीय होम रूल चळवळीनं स्वशासनाचे अधिकार हे ब्रिटिश सरकारकडे मागितले की आम्हाला आमचे अधिकार द्या, आम्हाला स्वशासन करायचंय. डॉक्टर अॅनी बेझंट आणि लोकमान्य टिळक यांनी पूर्ण आपल्या देशाभर झंझावती दौरे काढून स्वशासनाची मागणी हे लोकांपर्यंत पोहोचवली. आणि आता स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, असं आपल्या टिळकांनी ठामपणे सांगितलं. जाऊया पुढे आता. चला, आपण काय शिकलो या अंतर्गत आता आपण बघणार आहोत टिपा लिहा. यामध्ये मुस्लिम लीग आणि लखनौ करार याच्यावरती तुम्हाला टिपा लिहायच्या. आपल्या वहीमध्ये तुम्ही त्या व्यवस्थित नमूद करा. चला आता आपण आपल्या पुढच्या विभागात प्रवेश करूया.